नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवीरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टी संदर्भात बोलणार आहोत, जी की आपल्या शिक्षक भरतीशी संदर्भात आहे। आता संपूर्ण वर्षभरामध्ये अशा काही गोष्टी घडल्या, काही चांगल्या घडल्या, काही वाईट घडल्या, पण सध्याच्या घडीला आपल्या शिक्षक भरतीला अडथळा आणणारी एक गोष्ट घडली होती। ती म्हणजे कुठली की आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा तो अचानक मध्ये टाकला आणि आपल्या शिक्षक भरतीला अडथळा निर्माण झाला। आता हा जो काही शिक्षक भरतीचा अडथळा म्हणजे आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा जो काही होता, याला 26 डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती। म्हणजे 26 डिसेंबर बदल्या पूर्ण होणार होत्या, पण त्या झाल्या नाही। त्याच्या अगोदर यांची नोंदणीची मुदत वाढवली, त्यानंतर यांची थोडंसं आणखी तारीख वाढवली, मग 26 तारखेपर्यंत हे कंप्लीट व्हायला हवं होतं, पण हे झालं नाही। त्याच्यानंतर 4-5 दिवस लागला ह्यांना 31 डिसेंबरची हे डेडलाईन दिली होती। मग त्यापूर्वी काल रात्री सर्वच जणांना ईमेल आलेले आहेत। आता यापैकी बऱ्याच जणांना आलेले आहेत, काही जणांना आलेले नाहीत। मग आता हा जो काही शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा होता, तो यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे आणि हा टप्पा पूर्ण झाल्यामुळे आपल्या शिक्षक भरतीतला जो काही प्रमुख अडथळा होता तो दूर झालेला आहे आणि हा अडथळा दूर झाल्यामुळे आपल्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे। आता तो कसा आपण एकदम व्यवस्थितपणे पाहणार आहोत। आता सर्वांना जग जाहीर आहे, सगळेजण एकदम डिटेलमध्ये याच्यामध्ये घुसले होते, सगळ्यांना एकदम क्लिअर कळालेलं आहे की जो काही आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा होता तो पूर्ण झाल्याशिवाय आपल्या लॉग इनला किंवा आपल्याला प्रेफरन्स येणार नाहीये। त्याच्या अगोदर ज्या काही जाहिराती आहेत त्या जाहिराती अपडेट करणं सुद्धा खूप गरजेचं आहे। मग हा बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या जाहिराती अपडेट होणं, मग त्या अपडेट झाल्यानंतर मग आपल्या लॉग इनला प्रेफरन्स येणं, मग त्यानंतर आपली प्रक्रिया चालू होणं, अशी काही गोष्ट होती। मग आता हा आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा जो काही आहे तो यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे, त्यामुळे आपल्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे। मग आता या आंतरजिल्हा बदलीमध्ये बऱ्याच जणांना ईमेल आलेले आहेत, काही जणांना आलेले नाही आहेत। आता ज्यांची बदली झालेली आहे त्यांना बदली झाली म्हणून आलेला आहे, आणि ज्यांची बदली झाली नाही त्यांना का बदली झाली नाही याचं सुद्धा कारण दिलेलं आहे। कारण त्यांनी जे चॉईसेस दिले होते, त्यांनी जे प्रेफरन्स दिलेले होते, त्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये त्यांचे प्रवर्गानुसार जागा शिल्लक नसल्यामुळे त्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत। मग आता ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांना सुद्धा ईमेल आलेले आहेत, नाही आले त्यांना सुद्धा आलेले आहेत। तर असो, मग आता ह्याच्यामध्ये आपल्या शिक्षक भरतीला महत्त्वाची गोष्ट काय, आता आणखीन एक गोष्ट म्हणजे की शिक्षक भरतीची वाट पाहणारे म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देणारे हे या आंतरजिल्हा बदलीची खूप वाट पाहत होते। आता जे शिक्षक आंतरजिल्हा बदलीला पात्र आहेत ते इतके वाट पाहत नव्हते, पण आपले भावी शिक्षक हे खूप वाट पाहत होते, कारण त्यांची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला आपली शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार नव्हती। पण असो, तो आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पूर्ण झालेला आहे। मग त्यामुळे आता आपल्या शिक्षक भरतीचा मार्ग पूर्ण आहे, म्हणजे मोकळा झालेला आहे। आता आपण शिक्षक भरतीची प्रक्रिया आपली इथून गतिमान होणार आहे। असो, ह्या वर्षी नाही पण ह्या वर्षीच्या सरती तर एक चांगली आणि आनंदाची गोष्ट आपल्याला भेटलेली आहे। म्हणजे आता येणारं नवं वर्ष हे आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आणि आनंददायी असणार आहे। मग आता आपल्याला आणखीन कुतूहलाचा प्रश्न लागून बसलेला आहे, आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न लागून बसलेला आहे की जाहिराती कधीपर्यंत येतील, किती जागांच्या येतील, मग आपल्याला प्रेफरन्स किती येतील, कधीपासून आपल्याला लॉग इन प्रेफरन्स आपल्या लॉग इनला उपलब्ध होतील, असे सगळे प्रश्न पडलेले आहेत। आता ही संपूर्ण प्रक्रिया पाहिल्यानंतर आपल्याला जाणवतच असेल की कुठलीही त्यांनी डेडलाईन दिली की त्याच्या आसपास होते किंवा त्याच्या थोडंसं पुढे जाते। मग आता जाहिरात कधी येईल हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। आता जाहिरात कधी येईल त्याआधी आपलं आता जी काही बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, मग ते बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या जागांचा तपशीलवार आहे तो अपडेट करणं गरजेचं आहे। तो अपडेट व्हायला 1 आठवडा तर जाणारच आहे, त्यात काही वाद नाहीये। त्याच्या अगोदर सुद्धा होऊ शकतं आणि त्याच्या पुढे सुद्धा जाऊ शकतं, हा असं धरून चालायलाच हवं। त्यानंतर हे जाहिरातीचं अपडेटचं कंप्लीट झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला जाहिराती दिसायला चालू होतील। सुरुवातीला जाहिराती आपल्याला अजिबात दिसणार नाही, ज्यावेळेस संपूर्ण जाहिराती एकदम पूर्ण झालेल्या असतील त्यानंतर आपल्याला जाहिराती दिसायला चालू होतील। त्या आपल्याला जाहिराती कधीपासून दिसायला चालू होतील तर अपेक्षित आहे की 9 ते 10 जानेवारीपासून त्या आपल्याला दिसायला चालू होतील। मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आपल्या लॉग इनला प्रेफरन्स कधी येतील हे पहा। आता ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, मग आता जाहिराती अपडेट करणं गरजेचं आहे। ते अपडेट झाल्यानंतर ते किती दिवस लावतात त्यावर डिपेंड आहे।
पहिल्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर जाहिराती अपडेट होणं अपेक्षित आहे. ते झालं तर चांगलीच गोष्ट आहे. मग लागलीच आपल्याला जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून आपल्याला प्रेफरन्स पाहायला भेटतील, तेही आपल्या लॉग इनला. मग आता ते तिथून आपल्या लॉग इनला प्रेफरन्स अवेलेबल झाल्यानंतर किती दिवस त्याला देतात ते त्यावर सुद्धा डिपेंड आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट होऊन जाते की जे बोगस TET वाले आहेत, म्हणजे जे फ्रॉड होते पण त्यांचं स्कॅममध्ये नाव होते, त्यानंतर ते CTET पास झाले किंवा BEd आहेत व औरंगाबाद म्हणजे सध्याचं संभाजीनगर या न्यायालयामध्ये जाऊन त्यांनी अंतरिम व अंतिम दिलासा भेटलेला आहे, पण त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही. त्यांना खूप धाकधूक लागून राहिली आहे की यांची नोंदणी कधी होणार. हे पहा, आता जी काही शिक्षक भरतीची बस निघालेली आहे, सुसाट निघालेली आहे, या शिक्षक भरतीच्या बसचं तिकीट तुम्हाला भेटलेलं आहे, पण त्या बसपर्यंत सुद्धा तुम्ही पोहोचलेला आहात, पण तुम्हाला त्या दारामध्ये येऊ देत नाहीत किंवा बसमध्ये चढू देत नाहीत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या बसमध्ये तुम्हाला बसल्याशिवाय ही शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. आणि जरी ही बस तुमची सुटली तरी तुम्हाला दुसऱ्या बसने तुम्हाला प्रवेश दिला जाईल. त्यामुळं काळजी करू नका. आता हा कसा आहे, शासन प्रशासनाचा प्रश्न आहे, तो कधी निर्णय घेतो त्यावर अवलंबून आहे, पण तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये चान्स भेटणार आहे. कोर्टाने तसा निर्णय दिलेला आहे, त्यामुळे तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे. मग आता ही तुमची बस जरी सुटली तर तुम्हाला रजिस्ट्रेशनला वेळ दिला जाईल, तुमचं रजिस्ट्रेशन करून घेतलं जाईल. आता हे रजिस्ट्रेशन कधी करून घेतात हे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे. ते जर नाही झालं तर मग ज्यावेळेस प्रेफरन्स येतील, सगळ्यांना प्रेफरन्स येतील, त्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन सुद्धा होईल आणि लागलीच त्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स सुद्धा जनरेट होईल आणि ते तुम्हाला प्रेफरन्स पाहता सुद्धा येतील आणि ते लॉक सुद्धा करता येईल. आता हे शासन प्रशासन आणि शासकीय कर्मचारी कसं काम करतात हे सर्व त्यावर अवलंबून आहे. आणखीन ही अद्याप ही तुमच्या नोंदणीची तारीख किती आहे याबद्दल फिक्स अपडेट नाही आहे किंवा अशी फिक्स तारीख दिली नाही आहे, पण अपेक्षित आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची नोंदणी झालेली असेल. आता ते बसचं उदाहरण ह्यासाठी दिलं होतं, तुम्हाला कोर्टाने परवानगी दिलेली आहे तुमचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी, पण शासन लवकर करत नाही आहे. जरी ही बस सुटली म्हणजे प्रेफरन्स चालू झाले बाकीच्यांसाठी, मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्यांना प्रेफरन्स चालू झाले, आम्हाला घेतील का नाही, मग आमचं कसं होणार, आमचं रजिस्ट्रेशन कसं होणार. तर ते तुम्हाला वेगळी विंडो ओपन करून देतील, त्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन चालू होईल. रजिस्ट्रेशन झाले की लागलीच तुम्हाला प्रेफरन्स सुद्धा होईल. ही आहे दुसरी बस. असा काहीतरी जुगाड करून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून तुम्हाला प्रेफरन्स सुद्धा भेटून जातील. त्यामुळे जास्त काळजी करू नका. तुम्हाला ह्या शिक्षक भरतीमध्ये सहभागी घेतल्याशिवाय ही बस सुटणार नाही. त्यामुळे तुम्ही जास्त हे चिंता करू नका. आज ना उद्या तुमचं हे रजिस्ट्रेशन होऊन जाईल. अपेक्षित आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जागा किती येतात. आता हे पहा, आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा पूर्ण झालेला आहे, त्यामुळं आता लागलीच एक आठवड्यामध्ये सगळे जाहिराती अपडेट होतील. त्या अपडेट झाल्यानंतर आता म्हणजे 70% अपडेट होतील. आता 70% जाहिराती ह्या आपल्या पवित्र पोर्टलला येतील. त्या 70%मध्ये किती जागांची जाहिरात देतील हे प्रशासन ठरवेल आणि त्यानुसार आपली शिक्षक भरती होईल. एकदा का जाहिराती सगळ्या अपडेट झाल्या, 70% अपडेट झाल्या, मग त्यानंतर त्यांनी ठरवलं की किती आपल्या शिक्षक भरती करायची ह्याच्यामध्ये, मग किती टक्के शिक्षक भरती करायची आहे, म्हणजे किती जागांची शिक्षक भरती करायची आहे, ते तसा स्पेसिफिक आकडा सुद्धा येऊन जाईल. त्याच्यामध्ये प्रवर्गानुसार विषयानुसार सगळं एकदम चित्र क्लिअर होईल. पण आता हे चित्र क्लिअर नाहीये की किती जागांची भरती होणार आहे, प्रवर्गानुसार किती येणार आहेत, कोणत्या विषयाला किती येणार आहेत. हे आता आपल्याला येणाऱ्या 10 ते 12 दिवसामध्ये आपल्याला ॲक्युरेट कळून जाईल की नेमका शिक्षक भरतीचा आकडा किती आहे आणि आपल्या प्रवर्गाला आपल्या विषयाला किती जागा येतील. हे 10 ते 12 दिवसामध्ये कळेल. आता जरी प्रसारमाध्यमामध्ये येत असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर येत असेल, टेलिग्रामवर ग्रुपवर येत असेल की ह्या प्रवर्गाला एवढ्या जागा, त्या प्रवर्गाला तेवढ्या जागा, ह्या विषयाच्या एवढ्या जागा, त्या विषयाच्या तेवढ्या जागा, ह्या प्रवर्गाला जागा नाहीत, ह्या गोष्टीवर विश्वास न ठेवलेला बरं आहे. कारण ते सूत्राकडून आलेलं असतं. सूत्र कशा असतात ते तुम्हाला मागच सांगितलेलं आहे. आता जाहिराती 8 दिवसामध्ये ह्या पूर्ण होतील. एकदा का जाहिराती पूर्ण झाल्या त्यानुसार एकदम चित्र क्लिअर होईल. त्यामुळे इतकी दिवस वाट पाहिलेली आहे. फक्त आणखीन 8 ते 10 दिवसामध्ये आपलं शिक्षक भरतीचं सगळं चित्र क्लिअर होईल. पण आंतरजिल्हा बदलीच्या 6व्या टप्प्यामुळे जो काही आता पूर्ण पडलेला आहे त्यामुळे आपल्या शिक्षक भरतीला एक चांगली दिशा मिळणार आहे आणि आपल्या शिक्षक भरतीचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे, सुकर झालेला आहे. त्यामुळे आता जास्त पॅनिक व्हायची गरज नाही आहे, जास्त टेन्शनमध्ये जायची गरज नाही आणि जास्त हायपर सुद्धा व्हायची गरज नाही आणि जास्त खुश सुद्धा व्हायची गरज नाही. एकदम न्यूट्रल म्हणजे
समांतर राहिलेलं कधीही चांगलं, एकदम बॅलन्स लेवलला राहा, जास्त खुशीही करू नका, जास्त दुःखही करू नका. आणि आता येणारं नववर्ष आहे, त्या नववर्षामध्ये आपलं सगळ्यांचं चांगलंच होणार आहे. आता आणखीन अशी अपेक्षा करू की नवीन येणाऱ्या वर्षामध्ये आपली शिक्षक भरती प्रक्रिया ही अतिशय सुसाट वेगाने पार पडावी, अशी आपण नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला प्रार्थना करू ईश्वरचरणी, आणि ते तसेच पूर्णत्वास जाऊ अशी सुद्धा अपेक्षा करू. तर ठीक आहे, ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या सगळ्याच्या सर्व ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. आणखीन काही राहिलं असेल तर ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये क्लिअर करू. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील.